तरी देखील त्यांचा दाऊदशी संबंध होता. 19 महिने आतमध्ये ठेवलं आणि जेव्हा त्या बाजूला गेले ताबडतोब त्याला सोडून दिलं. म्हणजे सभागृहाच्या सत्ताधारी मंत्र्यांना दाऊदशी संबंध ठेवायचा पुढे अधिकार मिळाला. सभापती महोदय मला थांबू शकत नाही. सभापती महोदय सभागृहातून काढून टाकते. सभापती उद्धव साहेबांच्या समोर पेशंट पाडताय दुसरं मी गिरीश महाजन उद्धव साहेबांच्या समोर पेशंट पाडताय दुसरं मी गिरीश महाजन एक तर पहिली गोष्ट म्हणजे या सभागृहात मी काढून मंत्र्यावर टाकलाय आरोप तो. करायचा असेल तर कुठली नोटीस द्यावी लागत नाही. या सभागृहात आतापर्यंत मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले. या सभागृहात आरोप झाले म्हणून त्याच्यामुळे उत्तर द्या ना, नंतर उत्तर द्या ना. मी सन्माननीय देसाई साहेब मी तुम्हाला देणार आहे ना संधी. त्यांचं झालं की देणार संधी. या सभागृहात मंत्र्यांवर आरोप होऊन मुख्यमंत्र्यांवर आरोप होऊन त्यांना राजीनामे द्यावे लागलेले आहेत. तेव्हा कधी नोटीस दिलेली नाही आहे, कधी कोणी नोटीस दिलेली नाही आहे. आणि म्हणून महत्वाचा विषय आहे की नोटीस न देता पण आरोप करता येतो. आता प्रश्न महत्वाचा असा आहे की जे एकनाथ खडसे यांनी सांगितलं की दाऊदशी संबंधित असलेल्या लग्नामध्ये हे सगळे लोक गेले, त्याच्यात पालकमंत्री गेले, त्याच्यात आमदार गेले, त्याच्यात नगरसेवक गेले. जर 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 हे लग्न सर्वसाधारण माणसाचं असलं असतं, आयबीने त्या लग्नावरती लक्ष ठेवलं होतं की हा लग्नात कोण कोण येत आहे. आणि त्या आयबीच्या सगळ्या निरीक्षणावर ना पोलिसांची चौकशी सुरू झाली. सभापती मध्ये बसवा त्याला पहिला. तुम्ही मला बोलायला परवानगी दिली आहे. माझं पूर्ण ऐकू द्या. त्यांना काय बोलायचं ते बोलू देत. सभापती महोदय, पोलिसांवरती तुम्ही कारवाई करता. जे पोलीस लग्नाला गेले त्या पोलिसांची कारवाई करता. मग हे जे मंत्री, हे जे नगरसेवक, हे जे आमदार हे गेले यांच्यावरती कारवाई नाही. नवाब मलिकांचं नाव मी आता घेत नाही, तरी देखील त्यांचा दाऊदशी संबंध होता. 19 महिने आतमध्ये ठेवलं आणि जेव्हा त्या बाजूला गेले ताबडतोब त्याला सोडून दिलं. म्हणजे सभागृहाच्या सत्ताधारी मंत्र्यांना दाऊदशी संबंध ठेवायचा पुढे अधिकार मिळाला. सन्माननीय अनिल परबजी, तुम्ही आता थांबा बोलणं. तुम्ही बोलायला संधी दिली याचा अर्थ तुम्हाला पाहिजे तसे आरोप करून घ्यायचे असा अर्थ होत नाही. अंबादास दानवे बोला. SIT चौकशीचा वगैरे मी काय करणार नाही. मी ही 289 फेटाळलेली आहे आणि त्याच्यावरती सरकारने निवेदन करायचं की नाही याच्यावरती सरकारने काय तो निर्णय घ्यावा याच्यावरती थांबा. अंबादास दानवे शेवटचे वक्ते राहतील. असं काय करताय? 289 वर मी बोलतोय. मला असं वाटतं ज्याच्यावर आरोप करतायत खडसे साहेब आणि अनिल परब साहेब आणि समोरचे काही सन्माननीय सदस्य बाजू कोणाची घेतायत तुम्ही 289 वर हा माझा प्रश्न आहे. आपण 289 वर येत असताना ज्या पद्धतीनं एक लग्न 2017 2 मे मध्ये झालेलं नाशिक मध्ये, त्याच्यामध्ये दाऊद इब्राहिम तुमचं म्हणणं ज्यांना देशद्रोही जे आहेत, इक्बाल कासकर त्यांचा भाऊ, त्यांची पत्नी लुबनाची सख्खी बहीण जाकीचा साडू, याची मुलगी अनम कोकणी म्हणजे इक्बाल कासकरची सून. आता या लग्नामध्ये लग्न ज्याचा त्याचा खाजगी विषय आहे, काही हरकत नाही. ज्यांनी लग्नाचा हा मुद्दा काही सार्वजनिक विषय असायचा काही कारण नाही. पण या लग्नामध्ये आयबीचे लोक होते. सभापती महोदय, आयबीला अटक करणार का काय परत तुम्ही असं प्रॉम्प्टिंग चुकीचं करू नका. नाही बरोबर आहे ना, नाव आहेत ना त्याच्यात, या अधिकाऱ्यांचं नाव आहे. सभापती महोदय, या लग्नाला सभापती महोदय या लग्नामध्ये काही अधिकारी सहभागी झाले होते, त्यांच्यावर कारवाई झालेली आहे. काल सभागृहाच्या बाहेर परवाच्या दिवशी शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याचं नाव सुधाकर बडगुजरे नाशिकचे, त्यांचा एक फोटो प्रसिद्ध झाला. सलीम कुत्ता म्हणून कोण आहे. आता खाली तर एका पत्रकारांशी बोलताना एका आमदारांनी सांगितलं की सलीम कुत्ता तर मेलेला, 98ला त्याचं दवाखान्यात मारला. आता खरं खोटं मला याच्यातलं माहिती नाही मुंबईचं. पण आपल्या मंत्रिमंडळातले एक मंत्री, आपल्या विधानसभेचे काही सदस्य हे या सगळ्या कार्यक्रमाला जातात, सोहळ्याला जातात आणि ज्यावेळेस हे मंत्री कोण आहे याचा फोटो जेव्हा दिसतो त्याच्या स्पष्टपणे गिरीश महाजनांचं नाव दिसतंय. सभापती महोदय, गिरीश महाजन या राज्याचे एक जबाबदार मंत्री आहेत. सभापती महोदय मला थांबू शकत नाही. सभापती महोदय सभागृहातून काढून टाकते. सभापती महोदय तुम्हाला ते नवाब मलिकांचा वचपा काढायचा, नवाब मलिकांचा वचपा काढायचा. मी एक लोकशाहीवादी व्यक्ती आहे म्हणून तुम्हाला संधी दिली. उद्धव साहेबांच्या समोर पेशंट पाडताय. मी गिरीश महाजनाचं नाव घेतो. पॉइंट ऑफ प्रोसिजर आहे माझा. सभापती महोदय, पॉइंट ऑफ प्रोसिजर वर आपल्याकडे परवानगी मागितली. सभापती महोदय, या ठिकाणी 289 च्या अंतर्गत
तुमचं झालंय. सभापती महोदय, त्यांना बोलू द्या. या ठिकाणी 289 च्या तुमचं अंतर्गत काय आहे? तुम्ही खाली या बसा. ठिकाणी हा कसा होतो हे सांगणं काम आहे. एकच विषय 289 चा विरोधी पक्ष नेते मांडतात, तोच विषय भाई नाताभाऊ मांडतात, तोच विषय त्या ठिकाणी अनिल परब मांडतात. अशा पद्धतीनं चर्चा करून तो विषय रेकॉर्डवर आणण्याचा यांचा प्रयत्न आहे. माझी आपल्याला विनंती आहे, अशा प्रकारे कामकाज होत नाही. या ठिकाणी मंत्र्याचं नाव घ्यायचं असेल तुम्हाला नोटीस द्यावं लागतं, नोटीसही दिला नाही. माझा सभापती महोदय आपल्याकडे आग्रह आहे की हे सगळं कामकाज आता काढून टाका.